Hello students, you know that pure substances are classified as elements and compounds. How compounds are formed? The elements combine with each other to give a compound, and that is called as a chemical reaction. You know that in a chemical reaction, atoms of the elements combine with each other to give a compound, or two or more compounds combined together to give different compounds. In a chemical reaction, some chemical bonds are broken, some new chemical bonds are formed. Then for this reaction, the reaction cannot take place in any way. लक्षात घ्या, कुठलीही रिॲक्शन होते म्हणजे काय होतं, केमिकल रिॲक्शनमध्ये एलिमेंट्स एकमेकांशी कंबाईन होतात आणि कंपाऊंड मिळतं आपल्याला. किंवा आपण असं म्हणतो की दोन वेगवेगळे कंपाऊंड एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि वेगळे कंपाऊंड्स फॉर्म होतात. आपण रिॲक्शन लिहिण्याची एक पद्धत अवलंबतो. मग आता ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या रिॲक्शन्स काही रूल्स फॉलो करतात. या रूल्सना म्हणतोय आपण लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे एकत्र येणं, एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स एकमेकांशी कंबाईन होतात आणि हे कंबाईन होण्यासाठी काही रूल्स, काही लॉज पाळले जातात. हे लॉज कुठले कुठले आहेत तर एकूण 5 लॉज आहेत. यात पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सेकंड लॉ आहे लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. थर्ड इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स. अँड फोर्थ इज गेल-लॉक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम्स. फिफ्थ इज अवोगाड्रोज लॉ. Remember, these two laws are only applied for gaseous substances. आता आपण कोणतीही रिॲक्शन लिहितो तर रिॲक्शन म्हणजे काय आधी आपण समजून घेऊया. समजा असं मी म्हटलं तुम्हाला की कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साइड. साधी रिॲक्शन घेतली आपण. दिस इज अ केमिकल रिॲक्शन. इन दिस रिॲक्शन व्हॉट हॅपन्स, कार्बन, दिस इज एलिमेंट. Carbon is an element, oxygen is an element. These atoms of these elements combine to give compound. CO2 is a compound. कार्बन हा सॉलिड स्टेटमध्ये आपल्याला मिळतो. ऑक्सिजन हा गॅसियस स्टेटमध्ये मिळतो आणि जो कार्बन डायऑक्साईड आहे तो सुद्धा गॅसियस स्टेटमध्ये आहे. नॉर्मल कंडिशन्समध्ये किंवा स्टँडर्ड कंडिशन्समध्ये आपण ही रिॲक्शन या पद्धतीनं लिहू शकतो. म्हणजे आता आपण तिला आणखी डिटेलमध्ये लिहिलं बघा. सॉलिड कार्बन रिॲक्ट्स विथ गॅसियस ऑक्सिजन टू गिव्ह गॅसियस कार्बन डायऑक्साईड. नाउ अगेन रिमेंबर हिअर. आता ही रिॲक्शन लिहिताना तुम्हाला आणखी काय माहिती होती तर कार्बनचा सिम्बॉल, कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन मी म्हटलं आणि लिहिताना काय लिहिलं सी. म्हणजे कार्बन एलिमेंटचा सिम्बॉल काय आहे सी आणि हा ॲटॉमिक स्टेटमध्ये आहे. बरोबर. ऑक्सिजन मी ऑक्सिजन म्हटलं आणि लिहिलं काय O2. का O2 लिहिलं बिकॉज O2 हा जरी एलिमेंट असला तरी तो गॅसियस एलिमेंट आहे आणि गॅसियस एलिमेंट्स हे जनरली मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतात. इनर्ट गॅसेस सोडले तर बाकीचे सगळे गॅसियस एलिमेंट जे आहेत ते मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतात. म्हणजे ते एकमेकांशी, दोन ॲटम्स एकमेकांशी कंबाईन होतात आणि आपल्याला मॉलिक्युल मिळतो. म्हणजे इथं लिहिताना आपण काय म्हटलं, कार्बन आणि ऑक्सिजन एकमेकांशी रिॲक्ट झाला पण O2 हे त्याची काय आहे एक्झिस्टिंग स्टेट आहे. म्हणजे ऑक्सिजन हा आपल्याला O2 या स्वरूपातच मिळतो. ते गिव्ह कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. म्हणजे पहिलं नॉलेज आपल्याला होतं की त्या एलिमेंटचा सिम्बॉल काय आहे, तो कुठल्या स्वरूपात आपल्याला मिळतो. आता ही रिॲक्शन आणखी काय सांगते तुम्हाला. आपण इथं बघा याच्या पाठीमागं कुठलाही कोइफिशियंट लिहिलेला नाही आहे. मग आता आपण असं म्हणू शकतो हा कोइफिशियंट 1 आहे, हा कोइफिशियंट इथंही 1 आहे, हा कोइफिशियंट इथं 1 आहे. म्हणजे आपण असं म्हणणार का आता एक कार्बनचा ॲटम, एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल एकमेकांशी कंबाईन झाले आणि एक कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल मिळाला म्हणू शकतो. पण रिॲक्शन जेव्हा आपण प्रॅक्टिकली कॅरी आउट करतो तेव्हा एक कार्बनचा आयटम वेगळा करून घेतला, ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल वेगळा घेतला असं होणार का, नाही होणार. आपण काय करतो काही क्वांटिटी घेतो कार्बनची आणि क्वांटिटी ऑफ दी सबस्टन्ससाठी आपण युनिट वापरतो मोल. आणि म्हणून लक्षात घ्या इथं आपण जो 1 हा कोइफिशियंट आहे याला म्हणू शकतो 1 मोल. म्हणजे कार्बनचा 1 मोल ऑक्सिजनच्या 1 मोलशी कंबाईन झाला आणि मिळाला कार्बन डायऑक्साईडचा 1 मोल.
लक्षात घ्या, कोइफिशियंट याचा 1 आहे, ज्याला तुम्ही सहगुणक म्हणता. याच्या पाठीमागं काय लिहिलेलं नाही आहे, याचा अर्थ इथं 1 आहे. जेव्हा रिॲक्शन आपण बॅलन्स करतो तेव्हा ती रिॲक्शन त्या त्या पद्धतीने लिहत जातो. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, समजा सोडियम रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू गिव्ह सोडियम क्लोराईड. इथंही तसंच झालं. आता सोडियम हा मेटल आहे जो सॉलिड स्टेटमध्ये आहे, क्लोरीन हा गॅस आहे, Cl2च्या स्वरूपात असणार आहे, आणि NaCl आपल्याला मिळालं सॉलिड. आता आपण ही रिॲक्शन बॅलन्स केली पाहिजे, कारण काय झालं, सोडियमचा 1 ॲटम, इकडेही सोडियमचा 1 ॲटम आहे, क्लोरीनचे 2 ॲटम्स आहेत, आणि क्लोरीनचे 2 ॲटम्स इथं करण्यासाठी आपण इथं ट्वाईस घेतो आणि इथं सुद्धा 2. आता ही रिॲक्शन बॅलन्स झाली. मग आता लिहिताना आपण काय म्हटलं, तर 2 moles ऑफ सोडियम कंबाईन विथ 1 mole ऑफ क्लोरीन गॅस टू गिव्ह 2 moles ऑफ NaCl. लक्षात घ्या, फक्त रिॲक्शन बॅलन्स करतो म्हणजे काय करतो आपण, तर या रिॲक्टन्स साईडला जे डाव्या बाजूला आहेत या रिॲक्शनच्या त्यांना काय म्हणणार आपण, रिॲक्टन्स, आणि जे उजव्या बाजूला आहेत त्यांना काय म्हणणार आपण, प्रोडक्ट्स. जे रिॲक्टन्स रिॲक्ट विथ इच अदर टू गिव्ह प्रोडक्ट्स, दीज आर दी रिॲक्टन्स. रिॲक्टन्सकडं जेवढे नंबर ऑफ मोल्स त्या एलिमेंटचे आहेत तेवढेच नंबर ऑफ मोल्स प्रोडक्टच्या साईडला झाले पाहिजेत, म्हणजे ही रिॲक्शन बॅलन्स झाली असं आपण याला म्हणतो. आणि हे सगळं कशाच्या आधारावर केलं आपण, तर ह्या सगळ्या लॉजच्या आधारे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, मास कॉन्झर्व होतं म्हणजे काय होतं, मास अक्षयता म्हणतो आपण. कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये ती रिॲक्शन घडताना जेवढं रिॲक्टन्सचं मास आहे तेवढंच प्रोडक्टचं मास असावं लागतं किंवा असतंच. ते मास क्रिएटही होत नाही किंवा डिस्ट्रॉयही होत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. इन एनी केमिकल रिॲक्शन दी टोटल मास ऑफ रिॲक्टन्स इज इक्वल टू टोटल मास ऑफ दी प्रोडक्ट्स. आणि म्हणून आपण ती रिॲक्शन बॅलन्स करतो किंवा ती रिॲक्शन बॅलन्स करावी लागते. म्हणजेच इथं आपण असं म्हणतो की 1 मोल कार्बनचा आपल्याला मिळाला, म्हणजे घेतला आपण, 1 मोल ऑक्सिजनचा कंबाईन झाला त्याच्याशी आणि आपल्याला 1 मोल कार्बन डायऑक्साईड मिळाला. मग तुम्ही म्हणाले इथं बॅलन्स कुठं झालंय, हा 1 मोल आहे, हा 1 मोल आहे, आणि इथं मिळालाय 1 मोल, ॲक्च्युअल 2 मोल व्हायला पाहिजे. तसं नाही, ते आपण नंतर एक्सप्लेन करूया. फक्त इथं लक्षात घ्या, हा कार्बनचा 1 मोल आहे, इथंही कार्बनचा 1 मोल आहे, इथं ऑक्सिजनचा म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, पण हा ऑक्सिजन मॉलिक्यूल 1 मोल घेतलाय. तसंच इथं काय झालं, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल हा 1 मोल आहे, किंवा ऑक्सिजनचे 2 ॲटम्स आहेत, इथं ऑक्सिजनचे 2 ॲटम्स आहेत. तसंच इथं सोडियमचे 2 ॲटम्स इथं घेतले, इथं सोडियमचे 2 ॲटम्स आपल्याला मिळाले. क्लोरीनचे 2 ॲटम्स आहेत, क्लोरीनचे 2 ॲटम्स आपल्याला मिळाले, कारण हा कोइफिशियंट 2 आहे. लक्षात आला. आणि म्हणून ह्या कुठल्याही केमिकल रिॲक्शनसाठी आपल्याला या गोष्टी माहीत पाहिजेत किंवा ही रिॲक्शन या पद्धतीनं आपण अभ्यासली पाहिजे. इथं आपल्याला कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये ह्या गोष्टी लक्षात येतात, कुठला एलिमेंट कुठल्या एलिमेंटशी कंबाईन झाला आणि कुठला मॉलिक्यूल मिळाला किंवा कुठला कंपाऊंड मिळाला, तो एलिमेंट किती क्वांटिटीमध्ये कंबाईन झाला आणि किती क्वांटिटी आपल्याला प्रोडक्टची मिळाली, हे सगळं ह्या सगळ्या लॉजच्या आधारे आपण एक्सप्लेन करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण 4था आणि 5वा लॉ डिटेलमध्ये शिकणार आहोत, गेल-लेसॉक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम्स अँड ॲव्होगाड्रोज लॉ. नाउ वी शॅल सी गेल-लेसॉक लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम. Remember here, this law is applicable only for gaseous substances. You know, solids, liquids and gas, these are the 3 states of matter. The substance is in gaseous state. गॅस अँड गॅसियस, गॅस वायू आणि गॅसियस म्हणजे वायुरूप अवस्था, त्या पदार्थाची वायुरूप अवस्था. मग आता जेव्हा 2 गॅस एकमेकांशी रिॲक्ट होतात, किंवा हा जो लॉ ॲप्लिकेबल आहे तो फक्त गॅसियस पदार्थांसाठी, म्हणजे काय, तर गॅस एकमेकांशी रिॲक्ट होतात आणि प्रोडक्टही मिळतो तो गॅसियस स्टेटमध्ये असतो. मग इथं आपल्याला काही आणखी कन्सेप्ट माहीत असले पाहिजेत. व्हॉल्यूम ऑफ दी गॅस, व्हॉल्यूम म्हणजे काय आपण शिकलोय, व्हॉल्यूम ऑफ दी गॅस डिपेंड्स अपॉन, किंवा व्हॉल्यूम कुठल्याही गॅसचं हे कशावर अवलंबून असतं, इट डिपेंड्स अपॉन प्रेशर. Mainly it depends upon pressure and again it depends upon temperature. Remember, ज्या 2 मुख्य घटकांवर कुठल्याही गॅसचं व्हॉल्यूम अवलंबून असतं ते 2 घटक कुठले, प्रेशर ऑफ द गॅस अँड टेम्परेचर ऑफ द गॅस. प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं काय रिलेशन आहे हे तुम्ही बॉइल्स लॉमध्ये शिकलाय. व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन आहे आपण चार्ल्स लॉमध्ये शिकतोय. म्हणजे व्हॉल्यूम
हे प्रेशर आणि टेम्परेचर बदललं की बदलतं. मग जर आपल्याला कुठल्याही दोन गॅसचं व्हॉल्यूम कम्पेअर करायचं आहे तर आपल्याला या दोन गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून या लॉमध्ये पहिली कंडिशन आहे की व्हॉल्यूम्स ऑफ द गॅसेस आर मेजर्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. रिमेंबर, म्हणजे इथं एक म्हणजे या लॉच्या स्टेटमेंटमध्ये एक वाक्य येणार आहे की व्हॉल्यूम at constant temperature and pressure. Why? Because volume of the gas changes with change in pressure and temperature, and so when you have to compare, when you have to measure the volumes of different gases, you have to keep pressure and temperature constant. So remember here, volume of the gas depends upon temperature and pressure. And so what is the statement of this law? गेलुसॉक या सायंटिस्टनं काय केलं, वेगवेगळ्या गॅसियस सबस्टन्सेसच्या रिॲक्शन्स अभ्यासल्या आणि त्यांना एक आपलं निष्कर्ष मांडला, त्यानं एक आपलं ऑब्झर्वेशन मांडलं आणि त्याला असं आढळलं, व्हेन गॅसियस सबस्टन्सेस रिॲक्ट विथ इच अदर टू गिव्ह गॅसियस प्रोडक्ट्स देन दे डू सो ॲट simple whole number ratio by their volumes, in simple whole number ratio by their volumes at constant temperature and pressure. Remember here, जर दोन गॅसियस पदार्थ एकमेकांशी रिॲक्ट झाले आणि आपल्याला गॅसियस प्रोडक्ट्स मिळाले तर ह्या सगळ्या गॅसचं व्हॉल्यूम जे असतं त्याचा रेशो हा होल नंबर रेशो असतो. काय कंडिशन आहे, तर हे सगळे व्हॉल्यूम्स मोजलेत टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना. आपण एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला जास्त डिटेलमध्ये लक्षात येईल. समजा रिॲक्शन आपण लिहितोय, हायड्रोजन गॅस react with oxygen gas to give water vapors. Remember, water vapors I am saying, that is water is in gaseous state, not liquid water is obtained. Here hydrogen gas reacts with oxygen gas to give H2O, that is gaseous water or water vapors you can say. Now you have to balance this reaction. Here there are two hydrogen atoms, two oxygen atoms are 2 here, oxygen atom is 1 here, so here 2, and so here you have to take this number as 2. Now this reaction is balanced. 2 moles, जसं मी आधी म्हटलं तसं काय होणार, आता ही रिॲक्शन कशी आपण वाचणार, 2 moles of hydrogen gas reacts with 1 mole of oxygen gas to give 2 moles of water vapors. बरोबर. मग आता आपण असं म्हटलं इथं की 2 मोल्स, आता मोल ही जी आहे, मोल हा हे जे युनिट आहे ते कशासाठी आहे, इट इज क्वांटिटी ऑफ दी सबस्टन्स. नाव रिमेंबर, कुठल्याही गॅसियस पदार्थासाठी त्याचं मास मोजण्यापेक्षा त्याचं व्हॉल्यूम मोजणं हे सोपं जातं. आणि म्हणून इथं आपल्याला व्हॉल्यूमच्या संदर्भात ह्या क्वांटिटीज कशा एकमेकांशी, म्हणजे या क्वांटिटीज किती प्रमाणात एकमेकांशी रिॲक्ट झालात हे लिहायचं असेल तर आणखी एक आपण सांगू शकतो, ॲव्होगाड्रोज लॉनुसार, जो आपण नंतर शिकणार आहोत. या ॲव्होगाड्रोज लॉनुसार कुठल्याही गॅसचं व्हॉल्यूम आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स, व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. V is directly proportional to number of moles, or you can say number of moles are directly proportional to volume at constant temperature and pressure. Means आपण असं इथं म्हटलं की 2 moles like this, you can say 2 volumes. काय म्हणणार आपण, 2 moles of hydrogen आहे, म्हणजेच इथं 2 moles न म्हणता तो गॅसियस पदार्थ आहे म्हणून याचं व्हॉल्यूम किती आहे, 2 व्हॉल्यूम. 2 व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूमचं युनिट काही असू दे, ते जर 2 याचा कोइफिशियंट असेल तर ऑक्सिजनचं व्हॉल्यूम याच्या निम्म असणार, 1 व्हॉल्यूम, because the coefficient of oxygen is 1, and so 1 mole of oxygen means 1 volume of oxygen, and you can obtain 2 volume of water vapors. जे तिथं काय म्हटलं बघा आपण, 2 moles of hydrogen, 1 mole of oxygen and 2 moles of water vapors are obtained. आणि हेच आपण कुठल्या भाषेत लिहिलं तर हा गॅस असल्यामुळं त्याचं व्हॉल्यूम आपण कन्सिडर केलं, तर इथं 2 व्हॉल्यूम्स घेतला हायड्रोजन गॅस, तर ऑक्सिजनचा 1 व्हॉल्यूम आपल्याला रिॲक्ट करावा लागेल त्याच्याशी, तर आपल्याला मिळणारं वॉटर व्हेपरचं व्हॉल्यूम काय असणार आहे, 2 व्हॉल्यूम असणार आहे. याचाच अर्थ या तिन्ही गॅसियस स्टेटमध्ये असणाऱ्या सगळ्या पदार्थांचा रेशो कसा आहे, हायड्रोजनचा 2 मोल्स 2 व्हॉल्यूम्स ॲज टू ऑक्सिजनचा 1 व्हॉल्यूम
as to water vapors to volume. So this ratio is 2:1:2. This is a simple whole number ratio. Shadya, here this ratio is whole number ratio. Remember, कुठलाही गॅसियस पदार्थ रिॲक्ट होतात. हा लॉ फक्त गॅसियस पदार्थांसाठी ॲप्लिकेबल आहे. पण सॉलिड आणि लिक्विडच्या व्हॉल्यूमचा विचार इथं करणार नाही आहोत. फक्त गॅसचा विचार केला तर इथं काय सांगतोय आपण, जे गॅसचं व्हॉल्यूम असणार आहे सगळ्या गॅसचं, त्यांचा रेशो हा सिम्पल होल नंबर रेशो असणार आहे. म्हणजेच आपण आता 2 व्हॉल्यूम, मी साधा सांगते तुम्हाला एक्झाम्पल. समजा आपण इथं 1 व्हॉल्यूम म्हणजेच 50 ml घेतला. जे ऑक्सिजन किती घेतला आपण, 50 ml. मग मला सांगा आता हायड्रोजन किती घ्यावं लागेल, त्याच्या दुप्पट, कारण 2 व्हॉल्यूम आहे. जे इथं ऑक्सिजन हायड्रोजन आपल्याला घ्यावं लागेल 100 ml. जे 100 ml हायड्रोजन अँड 50 ml oxygen, they will react with each other to give 2 volumes of water vapors. जे इथं वॉटर वेपर्स आपल्याला किती मिळणार, या दोघांपासून मिळणाऱ्या 2 व्हॉल्यूम्स. 1 व्हॉल्यूम म्हणजे 50 ml, म्हणजे इथं मिळणार आहे आपल्याला 100 ml. लक्षात घ्या. So this ratio is 100:50:100, that is equal to again 2:1:2. So remember here, you can't say like this, हे 100 ml रिॲक्ट झालं, हे 50 ml एकमेकांशी रिॲक्ट झालं आणि ह्या दोघांची बेरीज इथं 150 ml आली, असं नाही आहे. हा रेशो व्हॉल्यूमचा आपल्याला मिळतो, तो जो आहे मी सांगितलं तसं तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासनुसार इथं हायड्रोजनचं मास, ऑक्सिजनचं मास आणि वॉटर व्हेपर्सचं मास जे आहे ते ह्या दोघांची बेरीज आणि ही सारखीच असणार आहे. पण इथं जर व्हॉल्यूमचा विचार केला आपण तर हायड्रोजनचं व्हॉल्यूम, ऑक्सिजनचं व्हॉल्यूम या दोघांची बेरीज इथं इमॅजिन करू शकत नाही किंवा तशी येत नाही, कारण हा जो रेशो आहे तो त्याचा व्हॉल्यूमचा रेशो आपण घेतला आहे. सो 100 ml जर आपण घेतलं तर हे 50 ml आपल्याला घ्यावं लागलं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 100 ml वॉटर व्हेपर्स मिळवायचे असतील आपल्याला, या रिॲक्शनवरून आपल्याला सांगता येईल, सपोज यू हॅव टू प्रिपेअर 100 ml ऑफ वॉटर व्हेपर्स, हाऊ मच हायड्रोजन यू हॅव टू टेक अँड हाऊ मच ऑक्सिजन यू हॅव टू टेक, यू कॅन कॅल्क्युलेट बाय युझिंग दिस लॉ ऑर बाय रायटिंग दिस बॅलन्स केमिकल इक्वेशन. जेव्हा तुम्ही ही बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहिता तेव्हा हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. की समजा आपण याच्यापेक्षा वेगळं घेऊया, सपोज यू हॅव टू प्रिपेअर 2 DM³ ऑफ वॉटर व्हेपर्स. तुम्हाला एक असं प्रोजेक्ट दिलं की तुम्ही 2 DM³ म्हणजेच 2 लिटर पाण्याच्या व्हेपर्स मिळवा. तर यासाठी तुम्हाला लागणारं हायड्रोजन आणि ऑक्सिजन किती घ्यावं लागेल याचं कॅल्क्युलेशन तुम्ही या रिॲक्शनवरून करू शकता. हे जर 2 DM³ मिळवायचं असेल तर हायड्रोजन पण आपल्याला किती घ्यावं लागेल, 2 DM³ घ्यावा लागेल आणि ऑक्सिजन किती घ्यावा लागेल, 1 DM³. सो रिमेंबर हिअर, या लॉच्या आधारे आपण कुठल्याही गॅससाठी जे व्हॉल्यूम आहे या व्हॉल्यूमचा रेशो आहे तो सिम्पल होल नंबर रेशो असतो आणि या पद्धतीनं आपल्याला ती कॅल्क्युलेशन्स करता येतात. हेच आपण दुसऱ्या एक्झाम्पलच्या सहाय्याने सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. सपोज वी हॅव द रिॲक्शन नायट्रोजन गॅस रिॲक्ट्स विथ hydrogen gas. Nitrogen gas reacts with hydrogen gas to give ammonia gas. बघा, मी रिॲक्शन लिहिताना आता तुमच्या लक्षात आलं असेल, मी नायट्रोजन गॅस म्हटलं, लिहिताना N2 लिहिलं. नायट्रोजन एलिमेंट आपण घेतला तर त्याचा सिम्बॉल मग सांगतो N, पण गॅसियस स्टेटमध्ये नायट्रोजन आपल्याला मिळतो आणि म्हणून लिहिताना आपण N2 गॅस लिहिलं, N2 गॅसियस स्टेट. हायड्रोजन रिॲक्ट्स टू गिव्ह अमोनिया. अमोनियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NH3. मग आता इथं ही रिॲक्शन बॅलन्स करायची असेल तर आपल्याला इथं 2 ॲटम्स नायट्रोजनचे आहेत, त्यामुळे इथं 2 ॲटम्स नायट्रोजनचे घ्यावे लागतील आणि मग 6 ॲटम्स अँड सो हिअर 6 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. सो दिस रिॲक्शन इज बॅलन्स हिअर. मग आता ही रिॲक्शन तुम्ही कशी वाचणार, 1 mole of nitrogen gas reacts with 3 moles of hydrogen gas to give 2 moles of ammonia gas. Now like this you can say 1 volume of nitrogen gas reacts with 3 volume of hydrogen gas to give 2 volumes of ammonia. So what is the ratio of all this? Here this ratio is 1:3:2. This is a simple ratio.
असं नाही तुम्हाला मिळणार हा 1 आहे, हा 3 आहे आणि हा कुठं 7, 8 आहे किंवा हा 10 आहे, असं नाही. हा सगळा होल नंबर सिम्पल रेशो मिळेल आपल्याला आणि त्यामुळे त्या व्हॉल्यूमचा रेशो या पद्धतीनं मिळतो. कंडिशन काय आहे? ऑल दीज व्हॉल्यूम्स आर मेजर्ड ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. नाव आता इथंच आपल्याला असं म्हणता येईल, एक व्हॉल्यूम म्हणजे समजा आपण असं म्हटलं की हे 50 ml आपण घेतलं, नायट्रोजन गॅस 1 व्हॉल्यूम म्हणजे 50 ml घेतला, तर 3 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन गॅस वी हॅव टू टेक. 3 व्हॉल्यूम्स मीन्स हाऊ मच यू कॅन ऑप्टेन टेक इट ॲज 150 ml. 50 into 3, 150 ml, and from these combinations you can obtain 2 volumes of ammonia gas, means you can obtain 100 ml of ammonia gas. So remember here, from this reaction you can say that suppose you have to prepare 100 ml of ammonia gas, then how much amount of nitrogen gas is required? The gas we have to take 50 ml. If you consider the mass, it is equal to 1 mole. 1 mole म्हणजे तो किती घ्यायचा तो भाग आणखी आपण नंतर बघूया, पण इथं लक्षात घ्या व्हॉल्यूमचाच विचार केला तर त्या गॅसचं व्हॉल्यूम आपण मोजणार ते 50 ml घेणार, हायड्रोजनचं व्हॉल्यूम घेणार 150 ml आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे मिळणारा जो गॅस आहे तो 100 ml असेल. आणि या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सपोज वी हॅव टू प्रिपेअर 3.5 dm³ ऑफ अमोनिया गॅस. समजा तुम्हाला एक प्रोजेक्ट दिला किंवा क्वेश्चन विचारला जातो, सपोज यू हॅव टू प्रिपेअर 3.5 dm³ ऑफ ammonia gas, how much amount of nitrogen we require, or how much amount of hydrogen gas is required, how much volume of nitrogen, how much volume of hydrogen is required, you can calculate by using this ratio, that is 1:3:2. हे जर आपण नायट्रोजन एक घेतला तर मिळणारा जो अमोनिया आहे तो त्याच्या दुप्पट असतो. नायट्रोजन 1 पट घेतला तर इथं आपल्याला मिळणारा हायड्रोजन हा त्याच्या घेण्यासाठी आपल्याला तिप्पट घ्यावा लागेल आणि म्हणून 3.5 डिवाइड बाय काय करणार तुम्ही इथं 2, त्याची जी व्हॅल्यू येईल ते नायट्रोजनचं अमाऊंट आणि याला 3 मल्टिप्लाय केलं की तुम्हाला मिळणार आहे ते हायड्रोजनचं व्हॉल्यूम. लाईक दिस हा लॉ आपल्याला या पद्धतीची कॅल्क्युलेशन करण्यासाठी उपयोगी पडतो. Next law is Avogadro's law. Again, this law is applicable only for gaseous substances. Avogadro या सायंटिस्टनं हा लॉ सांगितला. Avogadro नंबर हाही कन्सेप्ट येणार आहे, त्यासाठी हा लॉ समजणं आवश्यक आहे. या लॉचं स्टेटमेंट काय आहे बघूया आपण आधी. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस, गॅसियस जे सबस्टन्सेस आहेत, मग ते इलेमेंटल स्टेटमध्ये असू देत किंवा कंपाऊंड्स असू देत, सगळ्या गॅसचं जर व्हॉल्यूम सारखं असेल, इक्वल व्हॉल्यूम्स म्हणजे व्हॉल्यूम सारखं असेल, काय कंडिशन आहे, व्हॉल्यूम इक्वल असल्यानंतर सुद्धा ॲट दी सेम टेम्परेचर अँड प्रेशर आणि टेम्परेचर सुद्धा सारखं असेल, तर त्या गॅसमध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सची संख्या ही सारखी असते. Equal volumes of all gases at the same temperature and pressure contain equal number of molecules. लक्षात घ्या काय सांगितलं, परत सांगते बघा मी. इक्वल व्हॉल्यूम्स गॅस कुठलाही घेतला, जर समजा हायड्रोजन घेतला, ऑक्सिजन घेतला, कार्बन डायऑक्साईड घेतला, मिथेन घेतला, ह्या कुठल्याही गॅस यांचं व्हॉल्यूम एकच असेल आणि आणखी कंडिशन काय, टेम्परेचर आणि प्रेशर सारखं आहे, कारण व्हॉल्यूम बदलतं कशामुळे, टेम्परेचर आणि प्रेशर बदलल्यामुळे, आणि त्यामुळे आपण काय ठेवलंय कॉन्स्टंट, टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट आहे, तर त्या सगळ्या गॅसमध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सची संख्या ही कॉन्स्टंट आहे. लक्षात घ्या इथं शब्द काय वापरलाय, मॉलिक्युल्स. ॲव्होगाड्रो या सायंटिस्टनं ही संकल्पना मांडली की गॅसियस स्टेटमध्ये जे पदार्थ आहेत ते मॉलिक्युलर कंडिशनमध्ये असतात. याच्या आधी म्हणजे ॲव्होगाड्रोच्या आधी डाल्टननं जी थेरी सांगितलेली होती ते सांगितलेली होती की दी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. म्हणजे एलिमेंटचा लहानात लहान पार्टिकल याला आपण ॲटम असं म्हणू शकतो. मग आता हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सुद्धा एलिमेंट्स आहेत. मग यांचा लहानात लहान पार्ट म्हणजेच लहानात लहान भाग कोण असायला पाहिजे, ॲटम असायला पाहिजे.
पण तो असतो का ॲक्च्युअल आपल्याला मिळतं का? हायड्रोजनचा मॉलिक्यूल मिळतो, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल मिळतो, नायट्रोजनचा मॉलिक्यूल मिळतो, क्लोरीनचा मॉलिक्यूल मिळतो. म्हणजेच इलिमेंट जरी असले तरी यांचा लहानात लहान भाग कोण आहे? मॉलिक्यूल आहे. म्हणजे डाल्टननं काय सांगितलं होतं की एकाच एलिमेंटचे ॲटम्स एकमेकांशी कंबाईन होऊन मॉलिक्यूल देऊ शकत नाहीत. म्हणजे ॲव्होगाड्रोच्या आधी हा कन्सेप्ट होता की जेव्हा आपल्याला मॉलिक्यूल मिळतो तेव्हा वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स एकमेकांशी कंबाईन होतात आणि आपल्याला मॉलिक्यूल मिळतो. पण ॲव्होगाड्रोनं ही कल्पना खोडून काढली आणि त्यानं सांगितलं की गॅसियस स्टेटमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटम्स एकमेकांशी कंबाईन होऊन आपल्याला मॉलिक्यूल मिळू शकतो. चला, डाल्टननं काय सांगितलं होतं? जेव्हा मॉलिक्यूल मिळतो तेव्हा एकाच एलिमेंटचे ॲटम्स एकमेकांशी कंबाईन होऊ शकत नाहीत. जर मॉलिक्यूल मिळवायचं असेल तर दोन वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स एकमेकांशी कंबाईन व्हायला पाहिजेत. जे जसं आपण आता म्हटलं की समजा आपण असं NaCl म्हणजे सोडियमचा एक ॲटम आणि क्लोरीनचा एक ॲटम हा एकमेकांशी कंबाईन झाला आणि NaClचा मॉलिक्यूल मिळाला. म्हणजे NaCl हे कंपाऊंड मिळवण्यासाठी सोडियम या एलिमेंटचा ॲटम आणि क्लोरीन ह्या वेगळ्या एलिमेंटचा ॲटम कंबाईन झाला आणि मॉलिक्यूल मिळाला. जेव्हा मॉलिक्यूल मिळतो तेव्हा दोन वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्सच कंबाईन व्हायला पाहिजेत असं डाल्टननं सांगितलं होतं. पण ही संकल्पना खोडून ॲव्होगाड्रोनं जेव्हा गॅसियस स्टेटचा अभ्यास केला तेव्हा त्याला असं आढळलं की हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन हे जे गॅसियस स्टेटमध्ये असणारे एलिमेंट्स आहेत ते मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतात. याचा अर्थ त्यांचे ॲटम्स एकमेकांशी कंबाईन होतात. हायड्रोजनचे दोन ॲटम्स एकमेकांशी कंबाईन होतात किंवा रिॲक्ट होतात आणि आपल्याला मिळतो हायड्रोजन मॉलिक्यूल. ही कल्पना ॲव्होगाड्रोची फार दिवस मान्य केली गेली नाही, पण त्यानंतर त्याचं खरं पण हे मान्य करावं लागलं. मग आता हा लॉ आपल्याला जेव्हा प्रूव्ह करायचा आहे तेव्हा आपण एक रिॲक्शन अभ्यासात घेतली पाहिजे. सपोज वी हॅव अगेन हायड्रोजन गॅस reacts with oxygen gas to give H2O gas, that is water vapors. Now balancing this reaction, that is 2 volumes of hydrogen react with 1 volume of oxygen to give 2 volume of water vapors. You can write it as 2 volumes. Here 1 volume and here 2 volume. Now here you can say according to Galileo's law, volume is directly proportional to number of moles or number of moles are directly proportional to volume. Avogadro law आणि Galileo's law याचं कॉम्बिनेशन करून आपण सांगू शकतो. म्हणजे समजा व्हॉल्यूम 2 आहे तर इथं नंबर ऑफ मोल्स सुद्धा 2 असतील अँड सो 2n मॉलिक्युल्स म्हणू शकतो आपण. 2n molecules react with 1n molecule. 1n म्हणजे काय? 1 into number of moles 1, 2 into number of moles n, 2n molecules. किंवा हेच आपण साध्या भाषेत लिहू शकतो. n सगळीकडनं कॅन्सल करूया आपण. नंबर ऑफ मोल्स न घेता डायरेक्ट 2 molecules of hydrogen reacts with 1 molecule of oxygen to give 2 molecules of water. सगळ्या जर ही रिॲक्शन या पद्धतीनं बॅलन्स होत असेल तर इथं हायड्रोजनचं व्हॉल्यूम 2 आहे. हायड्रोजनचं व्हॉल्यूम 2 असेल तर याचे मॉलिक्युल्स काय असणार आहेत? 2n मॉलिक्युल्सच्या पटीत असणार. नंबर ऑफ मोल्सच्या पटीत 2 into n. म्हणजेच 2 मॉलिक्युल्स. जर व्हॉल्यूम 2 आहे तर मॉलिक्युल्स काय म्हणले आपण? 2 मॉलिक्युल्स आहेत. ऑक्सिजनचं व्हॉल्यूम 1 आहे तर याचं मॉलिक्यूल किती घेतलं आपण? 1. आणि वॉटर व्हेपर्सचे मॉलिक्यूल नंबर ऑफ मोल्स मिळाले 2, म्हणजेच व्हॉल्यूम 2 आणि म्हणजेच मॉलिक्युल्स 2 मिळाले. मग आता मला सांगा, टेम्परेचर आणि प्रेशर सेम आहे. कंडिशन आपण काय घेतली? टेम्परेचर आणि प्रेशर सेम आहे. ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर 2 molecules are there. Means volume is same and so number of molecules are same. इथं 2 व्हॉल्यूम आहे, इथंही 2 व्हॉल्यूम आहे. मॉलिक्युल्स किती आहेत? इथं 2. इथं मॉलिक्युल्स किती आहेत? 2. इथं मॉलिक्युल्स व्हॉल्यूम 1 आहे. याचा अर्थ
नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे 2च्या निमपट आहेत आणि म्हणून 1 मॉलिक्युल. जे हा लॉ प्रूव्ह करायचा असेल तर या पद्धतीनं कुठलेही गॅसियस स्टेटमध्ये असणाऱ्या पदार्थांची रिॲक्शन आपण घेऊ शकतो. मग लक्षात घ्या, समजा हायड्रोजन हा ॲटॉमिक स्टेटमध्ये असतात तर आपल्याला, किंवा ऑक्सिजन हा ॲटॉमिक स्टेटमध्ये असतात तर आपल्याला हा लॉ प्रूव्ह करता आला नसता. जे आपण असं म्हणू शकतो की समजा इथं 10 मॉलिक्युल्स घेतले आपण हायड्रोजनचे, तर ऑक्सिजनचे किती मॉलिक्युल्स घ्यावे लागतील? 5 मॉलिक्युल्स. मग ऑक्सिजनचे 5 मॉलिक्युल्स हे हायड्रोजनच्या 10 मॉलिक्युल्सशी रिॲक्ट होतात. याचा अर्थ काय झाला? या ऑक्सिजन मॉलिक्युलमध्ये आपल्याला 2 ऑक्सिजनचे ॲटम्स मिळाले आणि म्हणून 2 हायड्रोजनच्या ॲटम्सशी 1 ऑक्सिजनचा ॲटम कंबाईन झाला आणि मिळाला 1 वॉटरचा मॉलिक्युल H2O, ज्याचा फॉर्म्युला आपण लिहिला. आणि म्हणून जर मॉलिक्युल्स सारखे असतील तर व्हॉल्यूम सारखा असेल, टेम्परेचर आणि प्रेशर सारखा असताना, किंवा जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर मॉलिक्युल्स कॉन्स्टंट असतील. हे अहोगाड्रोज लॉ आपल्याला सांगतो. दॅट इज इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल. आता इथं आपण घेतला हायड्रोजन आणि वॉटर व्हेपर्स, तसं आपण सपोज म्हणूया कार्बन डायऑक्साईड आहे किंवा मिथेन गॅस आहे. हे सगळे गॅसियस स्टेटमध्ये असणारे कंपाऊंड्स आपण घेतले, किंवा इथेन घेतला किंवा अमोनिया घेतला. या सगळ्यांचं व्हॉल्यूम समजा इक्वल आहे आणि टेम्परेचर प्रेशर इक्वल आहे. जे टेम्परेचर आणि प्रेशर इक्वल आहे आणि हे सगळे गॅस आपण सेम व्हॉल्यूमचे घेतले. सपोज आपण असं म्हणूया, हे सगळे गॅस आपण घेतले 3 लिटर्स. कार्बन डायऑक्साईड वेगळ्या जारमध्ये घेतला 3 लिटर, मिथेन वेगळ्या जारमध्ये 3 लिटर घेतला. तसे हे गॅस आपण वेगवेगळ्या जारमध्ये घेतले 3 लिटर त्याचं व्हॉल्यूम आहे. म्हणजे सगळ्यांचं व्हॉल्यूम सारखं आहे. आणि मग यांचं टेम्परेचर आणि प्रेशर पण आपण सारखं ठेवूया. सपोज टेम्परेचर इज 278 केल्विन सपोज, अँड प्रेशर इज सपोज 1 ॲटमॉस्फिअर. काय सांगितलं? हे गॅस आहेत वेगवेगळे. जसं मी आता हायड्रोजन ऑक्सिजनसाठी सांगितलं किंवा वॉटर व्हेपर्ससाठी सांगितलं, तसं आपण काय केलं, आता आणखी वेगळे गॅस घेतले, फक्त एलिमेंट नाही. आता हे कंपाऊंड स्टेटमध्ये असणारे गॅस आहेत. कार्बन डायऑक्साईड हे कंपाऊंड्स आहेत बरं. मिथेन, इथेन, अमोनिया, या सगळ्यांचं व्हॉल्यूम किती घेतलं आपण? 3 लिटर. जे व्हॉल्यूम इक्वल आहे, इक्वल व्हॉल्यूम ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर एक आपण ठराविक म्हटलं आणि प्रेशर एक ठराविक घेतलं. या सगळ्यांचं टेम्परेचर प्रेशर सारखं आहे आणि त्याचं व्हॉल्यूमही सारखं आहे. तर या सगळ्यांच्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सची संख्या जी असणार आहे ती सारखीच असणार आहे, इक्वल मॉलिक्युल्स. कारण हा कन्सेप्ट आपल्याला नंतरही लागणार आहे. अहोगाड्रोज नंबरसाठी लागणार आहे किंवा STP कंडिशनसाठी लागणार आहे. लक्षात घ्या, कुठलेही गॅस त्यांचं व्हॉल्यूम इक्वल असेल, टेम्परेचर आणि प्रेशर इक्वल असेल तर त्यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सची संख्या सारखी असते. आणि हेच आपण उलटंही म्हणू शकतो. मॉलिक्युल्सची संख्या सेम असेल, टेम्परेचर आणि प्रेशर सेम असेल तर त्या सगळ्या गॅसचं व्हॉल्यूम हे इक्वल असतं. लक्षात घ्या, मी दोन्ही पद्धतीने सांगितलं तुम्हाला. वेगवेगळे गॅस आपण घेतलेले, डिफरंट गॅसेस वी हॅव टेकन. व्हॉल्यूम ऑफ ऑल द गॅसेस आर सेम, temperature and pressure are same, then all these gases contain equal number of molecules. आणि हेच आपण उलट्या भाषेत कसं सांगितलं? इफ वी आर इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ऑल दीज गॅसेस and temperature and pressure of these gases are same, then they have same volume. मॉलिक्युल्सची संख्या सारखी आहे, टेम्परेचर आणि प्रेशर सारखं असेल तर या सगळ्या गॅसचं व्हॉल्यूम हे सेम असतं. हा कन्सेप्ट आपण नंतर STP कंडिशनसाठी शिकणार आहोत.